मामा नमस्कार. नमस्कार. मामा गाव कुठलं तुमचं? वाकी सांगाव. कसबा सांगाव. कसबा सांगाव. अच्छा अच्छा, तालुका कागल. कागल. अच्छा, आणि नाव काय तुमचं? बाबुराव रावजी सावंत. बाबूराव रावजी सावंत, गाव कसबा सांगाव, तालुका कागल. अच्छा अच्छा अच्छा. नाव काय तुमचं? बाबुराव रावजी सावंत. बाबूराव रावजी सावंत. अच्छा अच्छा. काय त्रासासाठी औषध घेतला होता? पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना पट्टण कोडोली इथून तुम्ही औषध घेतलं होतं, कशासाठी घेतलं होतं? गुडघं दुखत, गुडघं सुटलेलं. गुडघे दुखत होते होय. आणि गुडघ्यांना सूज होती. सूज होती. अच्छा अच्छा. बरं, किती दिवसापासून घेतलाय औषध काय? आता 2 महिने घेतले की. 2 महिने पूर्ण झाले. 2 महिने पूर्ण झाले. बरं 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 बरं. या 2 महिन्यामध्ये तुम्ही औषध वापरलेलं आहे, म्हणजे पारंपरिक आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये दाखवलं आणि वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडून तुम्ही औषधाचा डोस घेऊन औषध वापरलाय. वापर. तर ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला कसा कसा रिझल्ट आला? पहिला त्रास कसा होता आणि आत्ता कसं वाटतंय? रिअल सगळं सांगा डिटेलमध्ये. मला 75% फरक पडतो. बरं, पूर्वी कसं होतं? तुमचं पाय कसं होतं किंवा काय? पावलाचं मोठे सुजत, तिथनं असं चालता येत नव्हतं. हां तिथनं असं दम लागायचा जास्त. हां. ते आता बऱ्याचपैकी बरं पडले. म्हणजे गुडघ्याला त्रास, म्हणजे खाली पायांना सूज होती, होय. पाय सुजत होते सुजत जास्त सुजत. आणि आता तवा सुजत होते. आता कसे होतात पाय? दाखवा जरा बरं. आता पाऊल ही काही एकदम बारीक झाले. म्हणजे पूर्ण सूज नाहीशी झाली दोन्ही पायाची. दोन्ही पायांची. अरे वा वा वा, सुंदर सुंदर सुंदर. आणि पूर्ण पाय आता हलके झाले. हलकी झाली. बरं, दुखणं पूर्ण कमी आलं. कमी आली. आणि बरं, दुसरी काही आणि समस्या धापची होती ना? धाप होती. बरं, धापसाठी आता कसं वाटतं या 2 महिन्यामध्ये? धाप फरक पडला. अजून आहे धाप फरक पडलाय. पूर्ण म्हणजे एक 60-70% फरक पडलाय. 50% फरक 50% फरक पडलाय. अरे वा वा. म्हणजे 2 महिन्यात धापाचा त्रास अगदी 50%वर आलेला आहे. आलाय. अरे वा, छान. आणि पायाची सूज पूर्ण नाहीशी झालेली आहे. पाय दुखत होते, गुडघे दुखत होते, ते कमी आलेले आहेत. बरं, ह्याच्याबरोबर तुम्हाला म्हणजे काम करायला इच्छा होत नव्हती, काहीतरी म्हणत होता, म्हणजे काम करू वाटत नाही किंवा काय? शेतात गेलं की गप्पच बसायचं. वर उठता नाही तर काही येत नव्हतं. कवर घरला जाईल हेच व्हायचं. आता शेतातनं मला यूज वाटत नाही. बसावं असं वाटतंय. हा, म्हणजे पूर्वी काम करू वाटत नव्हतं, इच्छा होत नव्हती. नाही. आता कसं वाटतंय? आता शेतातनं जाऊन येत असं वाटतं. म्हणजे कामामध्ये उत्साह वाढलाय, आता फ्रेश वाटायला लागले. अरे वा, सुंदर सुंदर सुंदर. म्हणजे तुमच्यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे. जवळजवळ 70 ते 80% तुम्हाला रिझल्ट आलेला आहे अगदी 2 महिन्यामध्ये. आता वय काय तुमचं? आता 70 आहे. 70 वय आहे. अच्छा अच्छा अच्छा. मग ह्या 70 वयात सुद्धा तुम्ही शेतीतलं काम करता? अरे वा, सुंदर सुंदर सुंदर. बरं, पूर्वी जे होता तुम्ही आमच्याकडं आला होता दाखवायला, ते कुणाकडून म्हणजे असं सांगितल्यावर आला की कसं आला होता? म्हणजे तुम्हाला इथं माहीत कसं झालं? आम्हाला इथं आमची मुलगी आली. मुलगीने ते इथं गेल्यावर रिपोर्ट मला सांगितलं गावात तिथं. हां, मुलगीनं म्हणजे त्यांना दाखवायला आल्या होत्या का? होय, होय, त्यांना. अच्छा अच्छा, त्यांना रिझल्ट आलेला, त्यांनी तुम्हाला सांगितला. होय. अरे वा, सुंदर सुंदर सुंदर. म्हणजे तुमच्या मुलगीनं सांगितल्यावर तुम्ही इथंपर्यंत आला. आलोय. अच्छा अच्छा. आणि 2 महिन्यामध्ये अतिशय सुंदर तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. आलाय. अरे वा वा वा, छान छान छान, अतिशय सुंदर. तर नाव काय पूर्ण? बाबुराव रावजी सावंत. बाबूराव रावजी सावंत, गाव कसबा सांगाव. तर अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला आलेला आहे. तर इथून पुढच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथून पुढचा उर्वरित डोस राहिला आहे तो पूर्ण करावा. बरं. आणि तुम्हाला रिझल्ट आला, तुम्हाला दुसऱ्यांनी सांगितलं, तसं तुम्ही सुद्धा इतरांना याचा प्रचार प्रसार करावा. नाही, आता 100 जणांनी सांगितलं. अरे वा. तेवढ्यांनी कार्ड मी पोहोचवली. अरे वा, म्हणजे तुम्हाला फरक पडायला लागल्यावर तुम्ही उत्स्फूर्तपणानं दुसऱ्यांना पण सांगितलंय. पंढरपूरच्या दिंडीत सगळ्यांनी वाटल्या, त्याशिवाय तिथे दिल्या. अरे वा, पंढरपूरच्या दिंडीला जाता तुम्ही? होय. मग कसं, म्हणजे कशाने जाता? इष्टीन जातात एसटी वर्षाला? वर्षाला. अरे वा, किती दिवसाची असते? तिथं 3 दिवस असतात. 3 दिवस. अरे वा, अतिशय विठ्ठलाची भक्ती करताय, छान आहे. म्हणजे विठ्ठल पावला तुम्हाला. अरे वा, सुंदर सुंदर. अतिशय योग्य ठिकाणी आलात, वेळेवर औषध घेतलात आणि तुमच्या तसं म्हणावा असा जवळजवळ 60-70% फरक तुम्हाला या 2 महिन्यामध्ये आलेला आहे. उर्वरित आता डोससुद्धा तुम्ही पूर्ण करणार आहात. तर तुम्हाला भावी आयुष्यासाठी आणि तुमच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.